नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सेट जीएस मेडिकल कॉलेज के मुंबई याचा कॅटेगरी वाइज एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे 2025 साठी। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुम्हाला या चॅनलवरती तुमची जी काही नीटची जी काउन्सिलिंग असते बघा, त्या काउन्सिलिंगचे एकदम बेसिक पासून एकदम रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत महाराष्ट्रातील जेवढे कॉलेजेस असतील बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस साठी त्यांचे जे काही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस तुमचे त्या कॉलेजच्या कॅटेगरी वाइज काय भेटतात तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती कट ऑफ भेटतात, कॉलेजच्या फी स्ट्रक्चर भेटतात, कॉलेजचे रिव्ह्यू भेटतात आणि तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे यासाठी पूर्ण जी प्रक्रियेचे जे अपडेट आहे संपूर्ण तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती भेटतात। मग चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून इथून पुढचे जे काही अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही। चला मग बघूया आपण या ठिकाणी आता सेट जीएस मेडिकल कॉलेज के मुंबई याचा कॅटेगरी वाइज एक्सपेक्टेड कट ऑफ। पण त्यापूर्वी जर तुम्हाला आमच्याकडे जर ऑनलाईन पद्धतीने जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर याची जी फीस आहे बघा एकदम किती आहे, 1999 प्लस जीएसटी विद्यार्थी मित्रांनो। आता याच्यावरती काय चालू आहे, 25% ऑफ चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही काय करू शकता, 1499 प्लस जीएसटी मध्ये हे कोर्स परचेस करू शकता आणि आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करू शकता। एकदम या बॅचेस मध्ये असणार बघा तुमचे लाईव्ह काउन्सिलिंग सेशन, तुमच्या मार्क्सवरती कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाणार, ओके, कॅटेगरी वाइज कट ऑफ सांगितले जाणार, कॉलेजच्या फी स्ट्रक्चर सांगितले जाणार, कोणत्या कॉलेजला किती जागा आहे तुमच्या कॅटेगरीमधून आणि चॉईस फिलिंगची लिस्ट कशी बनवायची, या सर्व गोष्टींचे अपडेट तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पटकन जा, लिमिटेड टाइम साठी काय ही ऑफर आहे। आणि जर तुम्हाला आमच्याकडे ऑफलाईन पद्धतीने काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आमच्या ऑफिसला छत्रपती संभाजीनगरला येऊन भेट देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन स्क्रोल होते बघा, त्या लाईन स्क्रोल जिथं होते तिथं आपल्या ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे बघा, त्यासोबत एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तुम्ही त्यावरती कॉल करून काय करू शकता, तुमची जे काही शंका असतील मनातल्या ते सर्व शंका तुम्ही विचारू शकता, ओके। त्यानंतर बघूया आज आपण नेम ऑफ कॉलेज सेट जीएस मेडिकल कॉलेज के मुंबई याचा कॅटेगरी वाइज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार 2025 साठी विद्यार्थी मित्रांनो। ऑल इंडिया रँक दिलेली या ठिकाणी, ओके, एआयआर आणि हा स्कोर आहे बघा तुमच्या कॅटेगरी वाइज। आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा मॅटर करत नाही किती लोकांनी एक्झाम दिली, बल्कि हे मॅटर करतं टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती आणि त्या कॉलेजेसला जागा किती आणि तुमच्या कॅटेगरी वाइज किती सीट आहे आणि किती रँक वरती अलॉटमेंट होते विद्यार्थी मित्रांनो। मी एक मान्य करतो पेपर डिफिकल्ट होता, पण आता या ठिकाणी काय होणार, या स्कोर मध्ये चेंजेस होणार। पण ह्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचे तर ह्या रँक वरती काय होणार विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट होणार, ओके। तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाइज किती स्कोर गेला होता आणि ही जी रँक आहे बघा एक्सपेक्टेड कट ऑफच आहे बघा 2025 साठी, या रँक वरती तुम्हाला लगेच अंदाज येईल। तुमची जर रँक एवढी येते तर तुमचं 100% या कॉलेजला काय होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन होऊ शकतो, ओके। चला मग बघूया मग एससी साठी जो स्कोर होता 640 होता, ऑल इंडिया रँक 36,081 होती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, ओके। त्यानंतर एसटी साठी जो स्कोर होता 569 होता, ऑल इंडिया रँक किती होती तुमची, तर या ठिकाणी 1,14,140 ही एवढी काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती विद्यार्थी मित्रांनो, ओके। विजेसाठी 663, ऑल इंडिया रँक किती होती तुमची या ठिकाणी, तर या ठिकाणी 16,947 काय होती विद्यार्थी मित्रांनो तुमची ऑल इंडिया रँक होती, ओके। त्यानंतर बघा एनटीबी साठी स्कोर होता तुमचा 667, ऑल इंडिया रँक होती बघा तुमची 13,899 एवढी काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती। एनटीसी साठी स्कोर होता 671, ऑल इंडिया रँक होती तुमची 11,340, ओके। एनटीडी साठी तुमचा स्कोर होता 681, ऑल इंडिया रँक होती तुमची या ठिकाणी 6,442, ओके। एसीबीसी साठी बघा तुमचा 679 स्कोर होता, ऑल इंडिया रँक होती 7,945, ओके। त्यानंतर ओबीसी साठी बघा या ठिकाणी स्कोर होता 682 आणि ऑल इंडिया रँक होती बघा तुमची या ठिकाणी 6,177, ओके। त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी 677 स्कोर होता, ऑल इंडिया रँक जी होती तुमची 8,485 होती। ओपन साठी जो स्कोर होता 690 होता आणि ऑल इंडिया रँक होती तुमची 3,724। या स्कोर वरती या रँक वरती लास्ट इयरला सेट जीएस मेडिकल कॉलेज के मुंबईला विद्यार्थ्यांना काय झालेली विद्यार्थी मित्रांनो, सीट अलॉटमेंट झालेली। जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।